तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. पुण्यात भुकेलेल्यांना अन्नदान करून रोटी डे साजरा करण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अन्नदान करून 2020 पासून तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे रोटी डे साजरा करण्यात आलाय. त्यावेळी प्रवीण प्रधान बोलले की आपण नेहमी सगळेजण विविध डे साजरे करतो, मग रोटी डे का नको? भुकेलेल्यांना अन्न देणं हे सगळ्यात मोठं दान आहे. या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. एक सामाजिक बांधिलकीची भावना, याचा आपण देखील एक भाग आहोत. आणि म्हणूनच आज 1 मार्च रोटी डे म्हणून पुणे स्टेशन व पुणे कॉर्पोरेशन येथील गरजू भागांमध्ये अन्नदान करण्यात आले. आपुलकी, कळकळ, समाजाचे देणे आणि अन्नदान हे महादान या जागृत भावनेने 1 मार्च हा दिवस रोटी डे म्हणून पुणे येथील पुणे रेल्वे स्टेशन जवळ साजरा करण्यात आलाय. आपल्या रोजच्या जेवणातील थोडेसे अन्न, थोडीशी भाजी आणि 2 पोळी काढून बाजूला ठेवूयात. आपण सर्वांनी मिळून फक्त 1 दिवस रोटी डे साजरा न करता दररोज रोटी डे साजरा करू, जेणेकरून गरजू व भुकेलेल्यांना अन्न मिळेल, या अशी भावना व्यक्त केली गेली. आणि या ठिकाणी 100हून अधिक गरजूंना अन्नदान स्वरूपात भाजी, चपाती व जिलेबीचे पॅकेट देऊन रोटी डे साजरा करण्यात आला. यावेळी युवा समाजसेवक प्रवीण प्रधान, प्रताप दातार, गोविंद साळुंके, गुरुदेव गवंडी, विशाल आगे, वृषभ राठोड, गुणीचंद माछेरकर, विश्वास जगताप, सोमनाथ स्वामी, अनिल गिरे आदी इतर मान्यवर उपस्थित होते. 2024 ताससाठी विश्वास जगताप, पुणे प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा 2024 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. 1 मार्च रोजी आपण रोटी डे म्हणून साजरा करता. नमस्कार मित्रांनो, आपण वर्षभरात बरेचसे सण साजरे करतो, बरेचसे दिवस साजरे करतो. व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे करतो. परंतु आम्ही जमलेले आपले मित्र आहे, आम्ही मागील 4 वर्षापासून एक नवीन संकल्पना चालू केलेला आहे, तो म्हणजे रोटी डे. 1 मार्च रोटी डे. 1 दिवस आपण जे भुकेल्यांसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला. तर प्रत्येकजण आपण आपल्या जीवनामध्ये, संसारामध्ये, प्रपंचामध्ये अडकलेला आहे. समाजासाठी आपण काहीतरी देणं आहोत. या अनुषंगाने आम्ही एक दिवस हा असा गरजू लोकांसाठी अन्नदानाचा दिवस साजरा करतो. रस्त्यावरील जे गरीब लोक आहे, जे भिक्षेकरी आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस आम्ही साजरा करतो. कोणीतरी कुठेतरी आपल्यासाठी अन्नदान करत आहे याची प्राधान्य घेऊन आम्ही हा दिवस साजरा करतो. आज या ठिकाणी आमचे मित्र विशाल आगे, प्रताप दातार, गोविंद साळुंके, गुणीचंद माछरे, वृषभ राठोड, त्याचप्रमाणे बाळा गागडे, सुनील आबंगे, सर्व मित्र परिवाराने याच ठिकाणी आमची मदत करून आज आम्ही हा रोटी साजरा केलेला आहे. तर माझी सर्व मित्रांना विनंती आहे, हा दिवस वर्षभर साजरा केला पाहिजे. एक महत्त्वाचं मी सांगतो की एका दिवसाने हा दिवस पूर्ण होणार नाही आहे, तरी कुणीतरी कुठेतरी हा दिवस रोज साजरा करावा. उपाशी कोणी राहू नये. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, काय सांगाल? नमस्कार, मी सुनील आबंगे. गेल्या 4 वर्षापासून आम्ही प्रवीण दादांसोबत जोडलेलो आहोत आणि त्यांनी जी संकल्पना मांडलेली आहे की 1 मार्च हा रोटी डे म्हणून साजरा झाला पाहिजे. तर माझ्यासारख्या किंवा आपल्या समाजातले जे काही तरुण मित्र आहेत किंवा प्रत्येकजण ज्याचं आपण रस्त्यांवरती आपण केक कापून साजरा करतो वाढतो, त्याच्याऐवजी मी सगळ्यांना आवाहन करेल की आपला प्रत्येकानं येणारा जो वाढदिवस असेल त्या गरीब जनतेसाठी, गरीब लोकांसाठी एक रोटी डे म्हणून साजरा करावा. जे गरीब भुकेलेले आहेत त्यांना ते अन्नदान करावं त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी, अशी माझी अपेक्षा आहे. आणि तो प्रत्येकाने त्या गोष्टीला सहकार्य करावे असं माझं आव्हान आहे. धन्यवाद. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 2024 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.